20 ऑगस्टला रात्री 11 वाजता आमचे विमान सांताक्रूझ विमानतळावरून निघणार होते. विमानात बसण्याचा माझा पहिलाच प्रसंग नसल्यामुळे विमान म्हणून विमानाचे विशेष कौतुक मला नव्हते. परंतु परदेशी जाणाऱ्या प्रचंड विमानाचा अनुभव नव्हता. विमानतळावर तास दीड तास आधी येण्याची सूचना मिळाली होती. ही सूचना मिळाली नसती तरी मी 2 तास आधीच गेलो असतो. कारण MSMच्या देखील गाडीला जाताना मी जागा रक्षित असली तरी तासभर आधी जातो. कारण चुकीची गाडी, चुकीचा डबा, टांग्यांचे चाक मोडणे, टॅक्सी पंक्चर होणे, पाऊस, महत्त्वाचे सामान घरी विसरणे, तिकीट हरवल्यासारखे वाटणे, पाण्याची पिशवी भरायची तशीच राहणे इत्यादी घटनांसाठी 1-1.5 तास बाजूला काढून ठेवणे मला सोयीचे वाटते. त्यातून रेल्वेच्या वतीनेही काही घटना असतात. बर्थवर बिचारा लोटून आडवे होण्याच्या बेताला डबा शीक झाल्याचे सांगत पोर्टर येतो. मग नवा हमाल शोधून यार्डात कुठेतरी चांगली तब्येत असलेल्या डब्यापर्यंत जाऊन काळोखात सुमारे पाऊण 1 तास बसल्यानंतर तो डबा हलतो व उरलेल्या गाडीला शेवटी जोडला जातो. त्यात मग दिव्याचे कनेक्शन आले की पंखा बंद पडतो आणि पंखा चालू झाला की दिवे डुलक्या देऊ लागतात. शेवटी दोन्ही दुरुस्त होतात, गाडी चालू होते आणि पाण्याची टाकी रिकामी असल्याचे ध्यानात येते. मग लोणंद येईपर्यंत जागावे लागते. तिथे गाडाला गाठून आपली हलाखी सांगेपर्यंत गाडी सुटते आणि निरेला स्वतः पाणी पिण्यासाठी गाडी थांबते. तेव्हा आपल्या पाण्याची व्यवस्था झाली तर होते. एरवी पहाटे 4:45 वाजता येणाऱ्या मिरजेच्या स्टेशनवरील नळाची वाट पाहत बसावे लागते. एकूण प्लॅटफॉर्मवर लवकर जाऊन देखील प्रवासात सुखाचा होईल हे नक्की नाही. प्रवाशांच्या सुखाची जिम्मेदारी घेणारी रेल्वे केव्हा येईल हे देवच जाणे. अत्यंत सुखाचा प्रवास म्हणजे एकतर विनोबांसारखा जमिनीला पाय लावून किंवा आकाशातूनच. 9 वाजता विमानतळावर येऊन हजर होण्याची एअर इंडिया इंटरनॅशनलच्या कचेरीतून सूचना मिळाली होती. मला निघण्यापूर्वी फोन करून विमान वेळेवर सुटणार की नाही याची चौकशी करा असाही इशारा ते त्रैलोक्य मोलाचे स्मित करीत तिथल्या एका युवतीने दिला होता. तिचे ते स्मित कुठेतरी ठसल्यासारखे झाल्यामुळे निघता निघता ती सूचना आठवली. विमान म्हणजे काही एसटी नाही उशिरा सुटायला. अहो, तिथे म्हणजे सेकंदावर कामे चालतात. उत्तरेस मालाड आणि दक्षिणेस काळा घोडा या पलीकडे इंचभरही प्रवास न केलेल्या आमच्या एका चाहत्याने मला 4 चौघात हा देश सोडण्यापूर्वी शेवटले एकदा गाढवातून काढून घेतले. आज अनेक वर्ष ह्या गृहस्थांचे माझ्या बाबतीत हेच धोरण आहे. तरीही आमची मैत्री का टिकली आहे हे कळत नाही. मला विलायतेला पाठवण्याचे चालले आहे हे ऐकल्यावर याची पहिली प्रतिक्रिया का सरकारचे पैसे वर आले आहेत वाटतं ह्या शब्दात व्यक्त झाली होती. मी सूट घातल्यावर अस्साच्या अस्सा उचलून धोबी तलावाच्या आसपास कुठल्या तरी किरिस्ताव बँडवाल्याच्या फडात उभा करावा हे बोलण्याची वास्तविक गरज नव्हती. पण त्याला राहवतच नव्हतं. त्यामुळे आपल्या स्वभावाला अनुसरून त्याने विमान वेळेवर सुटणार की नाही हे आधी विचारावे लागते ह्या माझ्या माहितीची शक्य तेवढी चेष्टा केली. कोणीतरी तेवढ्यात फोन केला व टोकियोवरून येणारे विमान न आल्यामुळे आमचे विमान 2 तास उशिरा सुटणार असल्याचे कळलं. संपूर्ण सूट, त्यावर पुलोवर, गळ्यात फासासारखा आवळलेला टाय, पायात ते 48 रुपयांचे चिनी बूट, जागतिक परिस्थिती निवळल्यावर घेतलेले नायलॉनचे मोजे आणि वर इंग्लंडच्या थंडीसाठी घेतलेला तो बलाढ्य कोट घालून पुढले 2 तास मुंबईत काढण्यापेक्षा मोडूनी दंडा फेकूनी देईन म्हणत अंगावरची सर्व वस्त्रे फेकूनी द्यावी असे वाटू लागले. तेवढ्यात कुणीतरी बरोबर 2 तास उशिरा विमान सुटणार आहे का असा एक प्रश्न विचारला आणि घराला या प्रश्नावरून म्युनिसिपालिटीच्या अंदाजपत्रक पास करण्याच्या सभेचे स्वरूप आले. 2 तास विमान उशिरा सुटणार की विमानतळावर 2 तास उशिरा जायचं. पण 2 तास म्हणजे नक्की 2च तास का? पण टोकियोहून येणाऱ्या विमानाचा एअर इंडिया इंटरनॅशनलशी संबंध काय? समजा ते विमान आधी उशिरा आलं तरी 2 तास उशीर लावणार का? आणि त्या विमानाला यायला 4 तास उशीर होणार असला तर मग हे विमान 2 तास उशिरा सुटणार की 4 तास? परवा एक रात्रीचं विमान पहाटे सुटलं म्हणजे खरं का? टोकियोच्या विमानाचं नक्की का?
मी आता विमानतळावर आमचा एक मित्र आहे तिथल्या हॉटेलमध्ये त्याला फोन केला. तो म्हणतो ह्याच विमानाच्या यंत्रात काही बिघाड झाला आहे. म्हणजे हे विमान कदाचित रद्दही करतील का हो? दुसरं विमान आहे का? ऑल इंडिया रेडिओकडे किती विमानं आहेत? ऑल इंडिया रेडिओ नाही, एअर इंडिया. म्हणजे तेच हो, पण यंत्रात बिघाड म्हणजे भीती वाटते बाई. विमा उतरला ना हो. 5 वर्षापूर्वी कैरोला विमान कोसळलं. त्यात आमच्या हेड क्लार्कचा पुतण्या होता. बायकोला 2 लाख रुपये मिळाले. विमानतळावर विमा उतरता येतो म्हणे. शेवटी विमान आणि विमा या रुळावर गाडी आली तेव्हा घरातील वडील मंडळी घाबरी झाली. ह्या सगळ्या हल्लकल्लोळातून सोडवायला मला विमान यावेसे वाटत होते. ते तुकाराम बुवांना आलेले. ते त्यानंतर फार वर्षात महाराष्ट्रात आले नाही. पण इथे घरात 2 तास बसून काढायचे ते विमानतळावर काढूया. समजा विमान आधी दुरुस्त होऊन आधी सुटले तर वाटेत गाठता येणार नाही. विमान म्हणजे काही पंढरपूरला जाणारी बार्शी लाईट नव्हे. शेवटी आजवरच्या परंपरेला अनुसरून लंडनला जायला निघतानाही विमानतळावर रात्री 1:30 वाजता निघणारे विमान चुकू नये म्हणून आम्ही 9:30 वाजता जाऊन हजर झालो. आमच्या बऱ्याचशा मित्रांना विमानाला उशीर होणार ही कल्पना नव्हती की माझी प्रवासातली सावधानता ठाऊक होती कोण जाणे. पण तेही माझ्याच सारखे 9:30 वाजता हजर होते. इथं मात्र माझ्या साऱ्या मित्रांनी माझी बरीचशी पंचाईत केली. हारांचा आणि फुलांचा इतका वर्षाव केला की विमानतळावरील बऱ्याच अधिकारी मंडळींना गैरसमज झाला. त्या क्षणापूर्वी कधीही न झालेली एक जाणीव मनात निर्माण झाली. दोस्त ही माझ्या आयुष्यातील अपूर्व कमाई आहे. दोस्तीच्या हिशोबात मी कदाचित बिर्लापेक्षाही श्रीमंत असेन. अनेक थरात मला मित्र मिळाले. विमानतळावर ह्या मित्रांनी माझी दुर्दशा केली. इतक्या अवेळी वाट वाकडी करून माणसे विमानतळावर आली होती. एकतर ह्या सुटाने मी निम्मा अर्धमेला झालो होतो. माझे हे ध्यान कुणी पाहावे असे मला मुळीच वाटत नव्हते. माझ्या आयुष्यात कधी मी इतका नटलो नव्हतो. समारंभातल्या त्या हारतुऱ्यांच्या बाबतीत मी कोडगा झालो आहे. परंतु माझ्या सन्मित्रांनी इतक्या सुंदर फुलास देऊन मला जो निरोप दिला त्यामुळे मी आतल्या आत गलबललो होतो. विमान सुटायला होणारा उशीर मला आता क्षणाक्षणाला जाणवू लागला होता. लोकांच्या सद्भावनांचे देखील ओझे होते. उपचार म्हणून निरोप वगैरे द्यायला जाणे वेगळे आणि अशा अवेळी इतक्या दूर विमानतळावर येणे निराळे. मला खरोखरीच कोणाशी काय बोलावे ते सुचेना. एकतर मी कोणताही पराक्रम केला नव्हता. एखाद्या वेळी नाटकातले काम रंगले आणि मंडळींनी अभिनंदन केले तर ते स्वीकारण्याची धन्यता वाटते. आपण त्यांना काहीतरी दिलेले असते. इथे तसा काहीच संबंध नव्हता. ज्या विमानतळावरून हल्ली रोज असंख्य प्रवासी 4 दिशांना जातात त्यातूनच मी आणि माझी पत्नी आम्ही निघालो होतो. आणि आमच्या सर्व स्वकीयांनी तिथे एवढी गर्दी केली होती की मी अक्षरशः गुदमरून गेलो. इतक्या लोकांच्या शुभेच्छा पाठीशी असताना 4 यंत्रे बिघडलेल्या विमानातून मी लंडनलाच काय पण वैकुंठापर्यंत जाऊन परत येईल याचा मला विश्वास वाटायला लागला. माझ्या भोवतालची ही गर्दी पाहून की काय कोण जाणे. परंतु बरेचसे माझे फोटोग्राफर आमचे फोटो घेत होते. ह्या सगळ्या गडबडीत कुणीतरी जाऊन माझ्यासाठी VIP खोली उघडायला लावली. गणवेशातल्या एका अधिकाऱ्याने मला नम्रपणे VIPच्या खोलीत चलण्याविषयी विनंती केली आणि आमचे गबाळ त्या दिशेला निघाले. परिवाराच्या चेहऱ्यावर ज्याच्यासाठी आपण एवढे जागरण केले तो VIP निघाला याचे समाधान फुलले. माझ्या डोळ्यांपुढे अंमलदार नाटकातला प्रसंग आला. तसली काही भानगड असली आणि खरा VIP आला असता म्हणजे भलताच प्रसंग ओढवला असता. इंग्लंड रिटर्न नावाच्या मनुष्यविशेषाला सोने चिटकायचे हे ठाऊक होते. परंतु त्या पश्चिम पंढरीच्या वारकऱ्यालाही आधीच टिळा लागतो ही कल्पना नव्हती. मी मनातून जरा हैराणच झालो. VIPसाठी खास राखून ठेवलेल्या त्या खोलीने असली गर्दी कधीच पाहिली नसेल. आमचे पुतणे भाचे वगैरे मंडळींनीही 5 मिनिटातच त्या झकपकीत खोलीला खांडकाच्या चाळीची कळा आणली. तेवढ्यात दारावरच्या एका खाकीवाल्याने दुसऱ्या खाकीवाल्याला आजकाल कोण वाटेल ते VIP व्हायला लागले आहेत हे सांगितले. मी ऐकले आणि दुसराही होगा कोई मिनिस्टर का बच्चा नहीं तो जमाई असा शेरा मारून दिला.
मी शक्य तितका VIP दिसण्याचा प्रयत्न करत होतो. काही पांगणाऱ्या स्नेहांना चेहरा मोकळा ठेवून नमस्कार करणे, लहान मुलांना हार वाटणे वगैरे आठवतील त्या सगळ्या VIPच्या लीला मी करून पाहिल्या. विमान काही हलू इच्छित नव्हते. त्याचा फायदा घेऊन फोटोग्राफर मंडळींनी तेवढ्यात काचा धुवून आमचे फोटो काढले आणि ज्या मुंबई शहरात रुपयात 8 फोटो मिळतात तिथे मला केवळ VIP खोलीमुळे अव्वाच्या सव्वा किंमतीत टिचवावी लागली. एकूण 51 रुपयांची फोटो खरेदी झाली आणि खरा फोटो काढण्यासारखा चेहरा तेव्हा झाला. ते फोटो पुढे कुठे गेले कोण जाणे. काही वेळाने कस्टम तपासणी सुरू झाली आणि मी ती VIP कोठडी सोडली. जाताना दारावरच्या खाकीवाल्यांना चांगली 2-3 रुपये टीप टिचली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहून लगेच ओळखले की खरे VIP असले काही देत नाहीत. त्यांनी द्यायच्या 2च गोष्टी, आश्वासने आणि दमदाटी. त्या खोलीकडे एकदाही मागे वळून न पाहता तडक वजनाच्या काट्यापुढे जाऊन उभा राहिलो. प्रथम काट्यावर सामान चढले. ते प्रत्येकी 44 पौंडाहून थोडे कमीच भरल्यावर पहिला सुटकेचा निश्वास टाकला. माझ्या पत्नीला मात्र थोडे पापड बरोबर घेतले असते तरी चालू शकले असते ह्या विचाराने खंत वाटल्याचे मला जाणवले. पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि अपराध्यासारखा चेहरा करून कस्टमच्या अधिकाऱ्यापुढे उभा राहिलो. कस्टमच्या अधिकाऱ्यापुढे उभे राहण्याचा आमच्या आयुष्यातला हा दुसरा प्रसंग. काही वर्षापूर्वी गोव्याहून परत येताना सातर्ड्याच्या नाक्यावर असेच एकदा कस्टम साहेबांच्या पुढे आम्ही उभे राहिलो होतो. माझ्या आधी रांग धरून राहिलेल्या मंडळींची कसोशीने तपासणी चालली होती. आम्ही जागच्या जागी उगीचच घाबरलो होतो. वास्तविक त्या सर्व गर्दीत गोव्याहून 4 आण्यांचे चॉकलेट देखील न आणलेली अशी आम्ही दोघेच असू. परंतु ह्या काही चमत्कारिक जागा आहेत, तिथे उगीचच धडधडायला होतं. बरीच माणसे दंतवैद्याच्या खुर्चीला घाबरतात. आज मी अनेक वेळा दातांच्या डॉक्टरकडे गेलो असेन. एका दंतवैद्याने तर माझ्या साध्या दाढदुखीची तपासणी ती दाढ अत्यंत आसुरी पद्धतीने उपटून केली होती. मला चित्रगुप्ताचा पट्टेवाला जवळजवळ दिसला होता. तरीही दुसऱ्या खेपेला दंतवैद्याकडे जाताना मी कुलकर्ण्यांच्या हॉटेलात बटाट्याची भजी खायला जावे इतक्या सहजतेने गेलो होतो. परंतु नाही त्या ठिकाणी मला धडधडते हे खरे. माझ्या अकारण वैऱ्यांच्या यादीत भलतेच लोक आहेत. लिफ्टमन ह्या इसमाचे मला उगीचच भय वाटते. लिफ्टचे कधीच वाटले नाही. किंबहुना लिफ्ट चालवताना मला कधीच भीती वाटत नाही. परंतु निदान मुंबईतल्या तरी बहुतेक लिफ्टवाल्यांचे ते थंडगार चेहरे पाहिले की माझा उत्साह मावळतो. नव्हे, त्यांच्या त्या बर्फाळ चेहऱ्याकडे पाहण्याचे मला धैर्यच होत नाही. एखाद्याला आपण वरच्या मजल्यावर नेतो म्हणजे बढती देतो अशी या लोकांची समजूत असते की काय कोण जाणे. लिफ्टवाल्यांप्रमाणेच मला मोठ्या हॉटेलातल्या वेटर्सची देखील भारी भय वाटते. बाजूला तो उभा असला की माझ्या हातून नेमका चहा सांडतो. मला मास्तरांची कधीच भीती वाटली नाही. मास्तरांनींना मी भीतो आणि डॉक्टर्सच्या तर माझे ऑपरेशन चालू असताना मी गळ्यात गळा घालून गाणे म्हणेन. पण नर्सला बिल देताना देखील माझा हात थरथरतो. अशा या भलभलत्या वेळी माझे ऊर का धपापते कोण जाणे. सातर्ड्याच्या कस्टम ऑफिसरने तर माझा भयंकर अपमान केला होता. माझा नंबर लागल्यावर त्याने माझे नाव विचारले, पत्ता विचारला आणि धंदा विचारला. त्यावेळी मी एका कॉलेजात मराठी साहित्याविषयी द्वेष निर्माण करण्याच्या कामावर होतो. मी प्रोफेसर आहे आणि मराठीचा एवढे ऐकल्यावर, प्रोफेसर जा जा, अगदी दिल्या घरी तू सुखी राहा असा चेहरा करून ट्रंक देखील न उघडता मला त्याने जायला सांगितले. दारू, सोने, सिगारेटी ह्यापैकी काहीही चोरून आणणे अशक्य नव्हे, मला परवडणार नाही अशा थाटात त्याने माझी गरिबी, विचार, मादुरकी म्हणून केलेली बोळवण मी कधीही विसरणार नाही. त्यापेक्षा त्याने माझी कसून 2 तास तपासणी केली असती तरी मला काही वाटले नसते. आता हा विलायतेच्या वाटेवरला कस्टम साहेब काय करतो ते पाहू म्हणून मी त्याच्यापुढे उभा राहिलो. त्यानेही माझ्या बॅगा पाहिल्या. एकदा मान वर करून माझ्या तोंडाकडे पाहिले आणि बॅगांवरून खडू फिरवला. मी आणि माझी पत्नी त्या खात्यातून निघालो आणि पासपोर्ट तपासणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यापुढे आलो. आमचे पासपोर्ट 2 वर्षापूर्वी काढलेले होते आणि अजून 3 वर्ष तरी त्याला मरण नव्हते. परंतु
विमानतळावर मला कुणीतरी हा पासपोर्ट चालणार नाही असे सांगून भेडसावले होते. त्यामुळे आता काय होते कोण जाणे असे म्हणत मी पासपोर्ट दाखवला आणि त्या अधिकाऱ्याने तो पाहून लगेच परत केला. मला त्या पासपोर्टवरच्या फोटोचे भय होते, परंतु त्या अधिकाऱ्याला त्या फोटोत आणि माझ्यात कुठेतरी साम्य आढळले असावे. त्याने पासपोर्ट लगेच परत दिला आणि शेवटी आरोग्याचे दाखले तपासणाऱ्या साहेबाने आमच्या दंडातून हव्या त्या सुया गेल्याची खात्री करून घेऊन आम्हाला मुक्त केले. एकदा कस्टमच्या अडसरा पलीकडे गेले की परत माणसात येता येत नाही. त्यामुळे निरोप द्यायला आलेल्या मंडळींची आणि आमची फारकत झाली. आम्ही एकाएकी निराळे झालो. परदेशात पाठवायला लायक असा शेरा आम्हाला मिळाला आणि आता फक्त विमान केव्हा सुटते याची वाट पाहत आम्ही बसलो. मध्यरात्र उलटून चालली होती. सांताक्रूजच्या विमानतळावरील ती कस्टम कचेरी अद्ययावत पद्धतीने सजवलेली आहे. उतारूंनी बसण्याचे कोचही अत्यंत आरामशीर आहेत, परंतु आम्ही दोघेही तिथे अवघडून बसलो होतो. आमच्या समोरच एक युरोपियन जोडपे बसले होते. हिंदी चलनाचा त्यांच्या डोक्यात गोंधळ झाला होता. रुपयांच्या नोटा, नये पैसे आणि चवल्या पावल्या यांचा मेळ जमत नव्हता. शेवटी भारतातून जाताना तरी त्यांच्या मनात काही चांगली आठवण असावी म्हणून मी त्यांना थोड्या आगाऊपणानेच नाण्यांचा हिशेब समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि 2-4 मिनिटात त्यांच्या मूळ गोंधळात आणखी भर घातली. शेवटी माझी सहधर्मचारिणी मदतीला आली आणि ते जोडपे हिंदी चलनाविषयी पुरुषांपेक्षा हिंदी स्त्रियांना अधिक चांगली माहिती आहे असा ग्रह करून आपल्या विमानाच्या वाटेने चालू लागले. नया पैशांचा हिशोब ही एक मला अजूनही न जमलेली गोष्ट आहे. 3 आण्यांच्या टप्प्यावर 19 नये पैसे झाले की माझ्या गणिताला कोंब फुटतात. कधीकधी माझ्या हिशोबात रुपयांचे 100 पैसे बसतात, तर कधी काटा 103 ते 97.5पर्यंत झुकतो. आलेल्या आणि नये पैसे यांचे गोत्र जमले तर प्रवर जमत नाही आणि दोन्ही जमली तर 7.5 आणे वगैरे आडवळणावर एकनाड होते. दुकानदाराने दिलेली मोड डोळे मिटून खिशात टाकणे हा चलन करण्याचा सर्वात सोपा उपाय. त्या परदेशी जोडप्याशी आर्थिक वाटाघाटी करण्यात 5-10 मिनिटे गेली. त्यानंतर आमच्या सोबतीला कुणी मराठी मंडळी आहेत की काय ते पाहावे असा एक कोता प्रांतीय विचार आला आणि पाटील नावाचे गृहस्थ भेटले. जोशी नावाचे विद्यार्थी भेटले. मी देशपांडे होतोच. उणी फक्त कुलकर्ण्यांची होती. म्हणजे देशपांडे, जोशी, पाटील आणि कुलकर्णी असे भारतीय ग्रामव्यवस्थेचे 4 खांब जमले असते. पण त्या दिवशीच्या विमानतळावर कुलकर्णी नव्हते. ही उणीव नाडकर्णी नावाच्या पायलटने कैरोनंतर भरून काढली. किंबहुना नाडकर्णी हे कुलकर्ण्यांचे दक्षिण कानडा जिल्ह्यातील रूप आहे. तेव्हा एका अर्थी संच जमला. धन्यवाद. 1च्या सुमाराला कुठल्याशा विमानाचे पंख फडफडले आणि आमच्या मांडवात गर्दी उसळली. प्रत्येकजण त्या दिशेने जाऊ लागला म्हणून आम्ही उठलो आणि महाजनांचा पंथ धरला. कठड्यापलीकडे आप्तस्वकीयांची दाटी होती. वृद्धांच्या डोळ्यात अश्रू होते आणि मित्रमंडळी आमच्या खात्यावर नवे जुने विनोद खपवीत होती. विमानाजवळ पोचल्यावर हेच आमचे विमान याची खात्री करून घेतली. हो, नाहीतर पहाटे कैरोला उतरण्याऐवजी कोचीनला उतरावयाचे. अनेक वर्षापूर्वी कोल्हापूरला जायला निघालो असता रात्रभर पुण्याच्या यार्डापर्यंत प्रवास केलेल्या डब्यात झोपून राहिल्याची एक कटू आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. मैत्रिणीबरोबर सिनेमाला गेल्या दिवशी नेमक्या एखाद्या खवट नातलगाचा तोच सिनेमा पाहण्याची त्याचवेळी हुक्की येते, त्याचा हा फजितीचा प्रसंगाचा प्रकार आहे. आठवणीच्या अडगळीतून असल्या आठवणींची गंजलेली टाचणी केव्हा बोचेल हे सांगणे अवघड आहे. विमानाच्या प्रवेशद्वाराशी यजमानीनबाई उभ्या होत्याच. काळ्या निळ्या विजारी, पांढरे शुभ्र शर्ट आणि निळ्या टोप्या घातलेले, अंगाखांद्यावर पंखांच्या मुद्रा लावलेले आणि तसल्या ढगांच्या मिशा ठेवलेले हवाई कर्मचारी चपळतेने इकडून तिकडे जात होते. विमानतळावर दिव्याची रोषणाई होती. आम्ही त्या गोल काचेच्या खिडक्यातून त्या मध्यरात्री आम्हाला निरोप द्यायला आलेली मंडळी कुठे दिसतात की काय ते पाहण्याचा प्रयत्न करीत होतो. विमानात बसल्यावर आता आपण बहुतेक इंग्लंडला जाणार असा अर्धवट निश्वास टाकला आणि पोटावर पट्टा बांधला. एक एक पंखा फिरू लागला आणि विमानाने गती घेतली. सुमारे 1-2 मैल जमिनीवरून धावून विमान
तळावरच्या दुसऱ्या टोकाला जाऊन विमान थांबले. विमान थांबल्यावर मनात अनेक विचारांची गर्दी उसळली. यांत्रिक बिघाडामुळे त्या विमानाला उशीर झाला होता. दुरुस्ती झाली होती की व्हायची होती हा अंदाज नव्हता. जुन्या सर्व्हिस मोटारीत पॅसेंजर कोंबून त्यांना चांगले शिजवायला घालून मग मोटारीचा जबडा उघडणाऱ्या ड्रायव्हरची आणि त्याच्या महमद्याची आठवण येणे अपरिहार्य होते. परंतु तसे काही झाले नाही. विमानाने एकदम गती घेतली आणि एखाद्या चित्रपटासारखा तो झगझगता विमानतळ डोळ्यापुढून सरकला आणि आमच्या झाशी की राणीने त्या प्रचंड झगमगाटातून वरच्या अनंत आणि अंधाऱ्या अवकाशात झेप घेतली. हा म्हणता मुंबई एखाद्या रत्नजडित अलंकारासारखी चमकू लागली. त्या अलंकाराखाली 40 लाखांची वस्ती मध्यरात्रीची स्वप्ने मिटल्या डोळ्यांनी पाहत होती. माझे वृद्ध आणि वडील आई आनंदाने भिजलेल्या डोळ्यांनी घरी परतत होती आणि उघड्या डोळ्यांनी मी परदेशाला जाण्याचे माझे स्वप्न साकार झाल्याचे पाहत होतो. सोबत माझी सहचारिणी होती. आम्ही दोघांनीही गेली 12 वर्ष अनेक किल्ले हवेत बांधले होते. जमिनीवर वाडा बांधायचा विचार आमच्या मनात कधी आला नाही. किंबहुना आमचे घरकुल 2-2.5 वर्षावर एक जागी फारसे कधी राहिले नाही. दत्ताने केलेले गुरु आणि मी केलेल्या नोकऱ्या हात फारसा फरक नाही. त्यामुळे दत्त महाराजांप्रमाणे आमचाही वास अनेक क्षेत्री झाला. 4-5 महिन्यांपुरते आम्ही इंग्लंडला विराट थाटणार होतो आणि त्याप्रमाणे थाटलेही. बराच वेळ विमानात झोप येत नव्हती. बाहेर अंधार गुळूप होता. विमान भरगच्च भरलेले होते. सराईत मंडळी केव्हा झोपली होती. यजमानीनबाई जपानी होत्या. अत्यंत तत्परतेने हातातील तबगातल्या लवंगा, वेलदोडे, पेपरमिंट वगैरे प्रवाशांच्या पुढे आणीत होत्या. चेहऱ्यावर अभ्यासक्रमात शिकवलेले हास्य होते. चालण्यात चपळाई होती आणि बोलण्यात वाऱ्यावरच्या पानांची सळसळ होती. विमानात प्रचंड उकडत होते. माझ्या अंगावरचा सूट मला चिलखतासारखा वाटू लागला. इतक्यात माझे लक्ष समोरच्या एका गोऱ्या प्रवाशाकडे गेले आणि मी थक्क झालो. मी त्याच्या देशाला जाण्यासाठी नखशिखांत पाश्चात्य पोशाखात गुंडाळून घेतले होते आणि हा पठ्ठ्या अक्षरशः बटाट्याच्या चाळीतल्या कोचरेकर मास्तरांसारख्या अर्ध्या नवे चतकोर खाकी विजारीत शरीराचा दक्षिण भाग कोंबून उत्तर भागात 25 खिसे असलेला एक शर्ट, वर एखाद्या गुरखाने विणलेला स्वेटर आणि डोक्यावर केवळ पेट्रोल गाळण्याच्या लायकीची फ्लेट हॅट होती. चष्म्याची एक काडी डोक्यावर व दुसरी डाव्या कानावर अशा अवतारात तो बसला होता. त्या पहा, बटाट्याची चाळ, लेखक पु ल देशपांडे, भ्रमणमंडळ, मौज प्रकाशन, एका श्रेष्ठ विनोदकाराने केलेले मावळत्या संस्कृतीचे हृदयचित्रण इत्यादी मिळवण्याचे स्थळ कुठेही आणि कदाचित केव्हाही निमित्ताने माझ्या आसपासचे सर्व गोरे प्रवासी पाहिले. माझ्या इतका जावाई पोशाख केलेला त्या मंडईत एकही नव्हता. माझा नवखेपणा माझ्या नव्या कोऱ्या सुटामुळे मला अधिकच जाणवू लागला. तेवढ्यात ती जपानी यजमानी माझ्यापुढे एका थाळीत भिजवलेले टॉवेल घेऊन आली. रात्री 2च्या सुमाराला त्या भिजवलेल्या टॉवेलांचे प्रयोजन मला कळेना. परंतु समोर वाढून आलेले ताट परतायचे नाही म्हणून मी एक टॉवेल उचलून पाहिला. माझी समजूत त्याच्या खाली काही असेल, परंतु नाही. माझी पत्नी थकून झोपली होती. मी बरा त्या बाईला जागा सापडलो. मी टॉवेल घेतला आणि तिची अधिक प्रेक्षणीय पाठ फिरवल्यावर आजूबाजूला पाहिले. शेजारचा माणूस त्या टॉवेलची घडी तोंडावर ठेवून हलक्या हाताने पुसत होता. मीही ती घडी तोंडावर ठेवली. कोलन वॉटरच्या घडीचा त्यापूर्वी तापाखेरीज कधीच संबंध आला नव्हता. परंतु उकड्यावर देखील तो एक बऱ्यापैकी इलाज आहे हे पृथ्वीवरून सुमारे 15,000 फूट उंच गेल्यावर मला कळले. प्रवासाने मनुजा चातुर्य येते म्हणतात ते असे. आमचे ते प्रचंड विमान त्या महान अंधारात देशोदेशीच्या डोंगराच्या आणि समुद्रांच्या माथ्यावरून वाट काढीत होते. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेपलीकडे माझे सारे शत्रू त्या अंधाराखाली चेपले गेले होते. आता अधूनमधून डुलकी येत होती. इतर प्रवासी अधिक सराईत असल्यामुळे की काय कोण जाणे, परंतु गाढ झोपी गेले होते. माझ्या पलीकडला तो गोरा कोचरेकर मास्तर तर विमानाच्या इंजिनाच्या स्वराशी सुसंवादी स्वर काढून चांगले तोंड उघडे करून घोरत होता. इंग्रज लोक देखील तोंड उघडे टाकून घोरतात हे पाहून मला जरा बरे वाटले.
परदेशच्या प्रवासात माझ्या मनात ती एक भीती होती, कारण मी थोडासा त्यातला आहे. परंतु माझ्या आयुष्यात मी काही चांगले वरच्या पट्टीचे घोळणारे पाहिले आहेत. निर्मळ मनाचा माणूस अधिक घोरतो, असे माझी आजी म्हणत असे. किरट्या स्वभावाची माणसे घोरत नसावी. मोठ्या देहाचा मोठ्या मनाशी संबंध आहे की नाही कोण जाणे. असायला हरकत नाही. औदार्य हे उदाराप्रमाणे उदाराचेही भाववाचक व्हावे. दुसऱ्या प्रकारच्या औदार्याचा मात्र घोरण्याशी संबंध असावा, कारण तुंबोदर मंडळी हमखास घोरतात आणि तंबोऱ्याच्या भोपळ्याच्या विस्ताराचा जो खर्जाशी संबंध असतो तोच अशा महाकायांचा घोरण्याच्या स्वरांशी असतो. विमानात पडल्या पडल्या मी घोरणे ह्या विषयाचा विचार करीत होतो हे मला निश्चित स्मरते. परंतु ही विचारांची रेषा कृतीत केव्हा मिसळली गेली हे काही आठवत नाही, कारण मी जागा झालो त्यावेळी बाहेर उजाडत होते. कुठल्या तरी वाळवंटावरून आमचे विमान चालले होते. माझ्या आयुष्यातली ते एक निराळीच पहाट होती. मी आदल्या रात्री आयुष्यभर पुरेल इतका अंधार नव्हे, जणू काय अंधाराचा गाभा पाहिला होता. हा उषःकाल पाहताना रात्रीच्या गर्भातून निघालेल्या उषःकालची मला आठवण झाली. माझ्या खिडकीतून खालच्या जगावर कांचनांचे स्वप्न फुलताना मला दिसत होते. माझ्या नेहमीच्या आयुष्यात क्वचितच पहाट फुलते. मुंबईतील धकाधकी रात्री 1-1 वाजेपर्यंत आवरत नाही आणि त्या मुंबईत गिरणोदय होतो त्यावेळी पहाट माझ्या मागे होण्याची वाट पाहून दुसऱ्या दिशेला निघून गेलेली असते. आमची ती जपानी एअर होस्टेस पुन्हा प्रफुल्ल होऊन सुपुष्प ठेवल्यासारखी लोकांच्या पुढे शय्यापेय आणून देत होती. हे सकाळचे पेयप्राशन मला कधीही जमले नाही. मी अत्यंत गंभीरपणाने तो चहा नाकारला आणि प्रसाधनगृहाच्या दिशेने वाट काढली. विमानातही वर्गविग्रह असतो. मी आपला मुसाफिर दर्जाचा प्रवासी, कुणाचाही निद्राभंग न होईल अशा बेताने जाऊन दार उघडले. ते वाहकाच्या कोटराचे. तिकडील मंडळींना माझ्या चेहऱ्यावरील करुण भाव कळला असावा. त्यातील एका सज्जनाने मला न बोलता न सांगता इष्टस्थळ दाखवले. मुखप्रक्षणात ती विधी आटपून मी माझ्या जागी पोहोचेपर्यंत दारावरच्या विजेरी पाटीवर पोटाला पट्टे आवळा अशी सूचना मिळाली आणि मला पट्टा सापडेपर्यंत विमान धडाक्याने जमिनीच्या दिशेने जाऊ लागले. मी खाली पाहिले. एका वाळवंटवजा बेटाच्या दिशेने विमान उतरत होते. विमानाचा पहिला हॉल्ट कैरोला होता. मी आजूबाजूला एखादा पिरॅमिड दिसतो की काय ते पाहू लागलो. एका उंचवटाकडे बोट दाखवून बहुधा तो पिरॅमिड असावा असे मी माझ्या पत्नीला सुचवीपर्यंत विमान जमिनीला लागले आणि विमानतळावर हा म्हणता थांबले. धन्यवाद.